कायदा असा आहे की सामान्य मराठी भाषा बोलता आली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे असं नाहीये. त्यामुळे हा त्यांनी निर्णय मागे घ्यावा एवढंच आमचं निवेदन आहे. नाही तर कायदेशीर विरोधला कायदेशीर भाषेत विरोध केला जाईल. कोण माणूस कसा भेटतो, कोण माणूस काय त्याला बोलायला येत का नाही येते ते समजायला पाहिजे. आपण ते बाहेरनं येऊन आपण इथं रोजीरोटी करतोय. तुमको परमिट दिया जिसको मराठी नहीं आती उसको परमिट दिया गया, जिसको नहीं आता मतलब जो अनपढ़ है उसको दिया गया परमिट. उनके पर गुना दाखिल करो ना उनके पास, जो दिया छोड़ा है मतलब उनको, जो दिया जो अनपढ़ उनको को दिया है, जिसको मराठी नहीं आती उनको परमिट दिया, लायसन दिया, ब्याज दिया, उनके ऊपर गुन्हा दाखिल करो ना. महाराष्ट्रात 1 मे पासून रिक्षा चालकांसाठी मराठी अनिवार्य आहे. महाराष्ट्राचे मंत्री प्रताप सरनाईकनी लिहिता वाचता आणि ज्यांना मराठी लिहिता वाचता येत नाही त्यांचे परमिट रद्द करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 1 मे पासून सक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी आज आम्ही भिवंडीच्या कल्याण नाक्यात जे रिक्षा चालक मालक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. जी सक्ती होणार आहे त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. माझ्या जोडीला सर्वात पहिले गिरीश जवेरी आहे. सर काय सांगणार, जी सक्ती होणार आहे त्याबद्दल काय सांगणार. ही सक्ती ऍक्च्युली माननीय परिवहन मंत्री जे आहेत त्यांनी चुकीचे निर्णय केलेला आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाहीये. त्याच्याकरता आम्ही 28 एप्रिल पर्यंत सह्यांची मोहीम राबवून त्यांना निवेदन देणार आहे की आपण आपला निर्णय मागे घ्यावा, नाहीतर 4 मे पासून आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. पहिली गोष्ट तर महाराष्ट्र मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये 4 नंबरचा कलम आहे. बॅच देताना त्याला बोली भाषेचं सामान्य ज्ञान पाहिजे, त्याला ज्ञानेश्वरी नाही वाचायची. सामान्य बोली भाषा येते म्हणून त्याला बॅच दिला. मग आता तुम्ही बॅच कसं कॅन्सल कराल. जर बॅच कॅन्सल करायचं आहे तर तुमचे जे अधिकाऱ्यांनी त्यांना बॅच दिला त्यांच्याबद्दल काय, त्यांच्यावर कारवाई कराल का तुम्ही. त्यांनी कसा बॅच दिला, त्याला तर मराठी बोलता येत नव्हती, त्याला बॅच कसा दिला. आणि कायदा असा आहे की सामान्य मराठी भाषा बोलता आली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे असं नाहीये. त्यामुळे हा त्यांनी निर्णय मागे घ्यावा एवढंच आमचं निवेदन आहे. नाही तर कायदेशीर विरोधला कायदेशीर भाषेत विरोध केला जाईल. आमच्या जोडीला शिंदे गटचे युनियन लीडर आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे. तुमच्या त्या मंत्रींनी जो आता कायदा लागू करणार आहे त्याबद्दल काय म्हणणं. परिवहन मंत्री जे निर्णय घेतले प्रताप सरनाईक, पण त्यांचा निर्णय पण काही चुकीचा नाहीये. आपण ज्या भाग्यामध्ये राहतात त्या महाराष्ट्र क्षेत्रामध्ये राहतात, त्या महाराष्ट्र क्षेत्राची जे भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठी भाषा आहे ते बोलायला गरजेचं आहे. कोण माणूस कसा भेटतो, कोण माणूस काय त्याला बोलायला येत का नाही येते ते समजायला पाहिजे. आपण ते बाहेरनं येऊन आपण इथं रोजीरोटी करतोय. आता तो माणूस कसला आहे काय आहे ते समोरच्या जे गाडीमध्ये बसलाय पॅसेंजर प्रवासी बसलाय त्याला पण समजायला पाहिजे की बाबा याला मराठी येते का नाही येते बोलायला, आपण कसं काय बोलायचं त्याला, तर हे समजायला ते गरजेचं आहे ड्रायव्हरला. पण त्याला तुटी फुटी भाषा यायला पाहिजे. त्यांनी जे निर्णय घेतले ते चुकीचा निर्णय घेतलेला आहे. भिवंडी शहरात ऑटो रिक्षा चालक हिंदी भाषिक भरपूर आहेत, म्हणून आपण आज जाणून घ्या. हिंदी भाषिक आपल्या जोडीला आहेत. सर क्या कहेंगे, काय म्हणणं है तुमका, हा जो निर्णय येणार है 1 मे पासून. ये परमिट जब बनाने थे उनको कायदा जब उनको मालूम था कि मराठी बोलेंगे तो ही मतलब परमिट दिया जाएगा, ब्याज दिया जाएगा, तो जब छोड़ देगा इन लोग. तुमको परमिट दिया जिसको मराठी नहीं आती उसको परमिट दिया गया, जिसको नहीं आता मतलब जो अनपढ़ है उसको दिया गया परमिट. उनके पर गुना दाखिल करो ना उनके पास, जो दिया छोड़ा है मतलब उनको, जो दिया जो अनपढ़ उनको को दिया है, जिसको मराठी नहीं आती उनको परमिट दिया, लायसन दिया, ब्याज दिया, उनके ऊपर गुन्हा दाखिल करो ना. कुठेतरी आपल्याला दिसून येतोय का रिक्षा जे चालक आहे त्यांना संताप येतोय. कुठेतरी कायद्यात परत तरतूद करायला पाहिजे मंत्रींनी, आणि हा राज्यभर जो कायदा लागू होणार आहे कुठेतरी त्याला परत विरोध होणार आहे महाराष्ट्रातून. नवराष्ट्र, अमृत शर्मा.